प्रियानो, आजच्या उपासना कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत. आपण सर्व हा कार्यक्रम आवर्जून पाहत आहात म्हणून आपले आभार. प्रियानो, जेव्हा उच्च पद असते त्यावेळेस जबाबदारीही तशीच असते आणि प्रत्येक माणसाला त्या त्या पदाची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडायची असते. जबाबदारी छोटी असो वा मोठी, देवाची इच्छा हीच असते की आम्ही ती त्याच्या साह्याने पार पाडावी. काय आम्ही या गोष्टीचा विचार करतो? काय आम्ही देवाचे साह्य घेतो की केवळ मोठ्या समस्या, चिंता, काळज्या आल्यावरच आम्ही देवाकडे वळावे? नाही प्रियांनो, आम्ही देवाचे साह्य सदैव घेणे आमच्यासाठी आवश्यक आहे. आजच्या अध्ययनात आम्हाला पाहायला मिळेल की देवाने शल्मोनाला अतिउच्च विवेक बुद्धी दिलेली होती आणि त्याने देवाच्या या दानाचा उपयोग राज्यकारभारासाठी उत्तम रीतीने केला. आणि विशेष म्हणजे त्याने देवाच्या मंदिराच्या बांधकामाची पूर्वतयारी देखील केली. त्याने कोणते निर्णय घेतले, त्याने राज्यकारभार कसा केला, हे आम्हाला आजच्या अध्ययनातून पाहायला मिळणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही राजाच्या पहिल्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज 4था अध्याय आणि 5वा अध्याय आम्ही अभ्यासणार आहोत. 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला शल्मोन राजाच्या वैभवाचा कळस पाहायला मिळतो. शांती आणि संपन्नता ही त्याच्या राज्याची वैशिष्ट्ये होती. आता आपण 4था अध्याय 1 ते 6 वचने वाचूया. शल्मोन राजा सर्व इस्रायलाचा राजा होता. त्याचे सरदार होते सादोकाचा पुत्र अजर्या याजक, शिशाचे पुत्र अली होरेफ व अहिया हे चिटणीस, अहिलुदाचा पुत्र यहोशाफाट बखरनवीस, यहोयादाचा पुत्र बनाया सैन्यावर होता. सादोक व अब्याथार हे याजक होते. नाथानाचा पुत्र अजर्या कमा विस्तारांवर होता. नाथानाचा पुत्र जाबूद हा प्रधान व राजमित्र होता. अहिशार हा खानगी कारभारी होता व अब्दाचा पुत्र अदोनिराम बिगाऱ्यांवर होता. या पहिल्या काही वचनांमध्ये शल्मोन राजाच्या कारभाऱ्यांची नावे देण्यात आलेली आहेत. त्यांच्यापैकी काही दाविदाचे नातू म्हणजे शल्मोनाचे पुतणे होते. अजर्याचे नाव 5व्या वचनात आहे. हा एक तर भविष्यवादी नाथान किंवा दावीद पुत्र नाथान याचा मुलगा असावा. आता आपण 7वं वचन वाचूया. 4था अध्याय 7वं वचन सांगतं, शल्मोनाचे 12 कमा विस्तार असत. ते सर्व इस्रायलावर नेमिलेले असून राजास व त्याच्या घराण्यास अन्न सामग्री पुरवीत. वर्षातून एकेका महिन्याचा पुरवठा करण्याचे काम एकेकाकडे असे. शल्मोनाचे हे 12 कारभारी इस्रायलच्या 12 वंशांमधून निवडलेले होते. राजा व त्याचे घर यांच्या घरचा भागविण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ही शल्मोनाची कर पद्धती होती. 20 आणि 21 वचनात सांगितलेले शल्मोनाच्या राज्याचे वैभव आता आपण वाचूया. 20 आणि 21 वचने पुढे पहा. यहुदा व इस्रायल हे समुद्र किनाऱ्याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत. ते खाऊन पिऊन चैनीत असत. महानदापासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत व मिसर देशाच्या सरहद्दीपर्यंत सर्व राज्यांवर शल्मोनाचे सार्वभौमत्व होते. तेथील लोकांनी शल्मोनाच्या सर्व आयुष्यभर त्यास करभार दिला व ते त्याचे अंकित राहिले. खरोखर श्रोत्यांनो, हा काळ शांतीचा आणि मोठ्या संपन्नतेचा काळ होता. युद्ध संपलेले होते आणि सर्वांसाठी सर्व काही विपुल प्रमाणात होते. श्रोत्यांनो, ख्रिस्ताचे पुढे येणारे 1000 वर्षाचे जे राज्य आहे ते शांती व सुबत्तेचे राज्य, त्या राज्याची शल्मोनाचे राज्य एक छोटीशी अंधुकशी झलक आहे. या अध्यायाच्या 25व्या वचनात आम्हाला वाचायला मिळतं. 25वे वचन वाचूया. दानापासून बेरशेबापर्यंत सारे यहुदी व इस्रायल आपापली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शल्मोनाच्या सर्व कारकिर्दीत निर्भय राहत होते. या ठिकाणी आपण पुष्कळ गोष्टींची नोंद करायला हवी. हा काळ सुरक्षिततेचा आणि निर्भयतेचा होता. जी सुरक्षितता आणि निर्भयता आज आम्हाला ह्या काळात आढळत नाही. यशायाचे पुस्तक 57 अध्याय आणि 21व्या वचनात वचन सांगतं, दुष्टास काही शांती नाही असे माझा देव म्हणतो. परंतु जेव्हा शांतीचा राजपुत्र या जगात येईल
तेव्हा या जगात शांती येईल. शल्मोनाच्या दिवसात आपण पाहिले की प्रत्येक जण आपापल्या द्राक्षवेलीखाली व अंजिराखाली राहत असे. याचा अर्थ असा की ते मोठ्या वाड्यात किंवा एखाद्या छोट्याशा अंधाऱ्या खोलीत राहत नव्हते, तर प्रत्येकाला स्वतःचे अंजिराचे झाड व स्वतःची द्राक्षवेल होती. प्रत्येकजण स्वतःच्या मालमत्तेमध्ये सुखाने राहत होता. अगदी दानापासून ते बैर शेबापर्यंत, म्हणजे इस्रायलच्या उत्तर सीमेपासून ते दक्षिण सीमेपर्यंत ते शल्मोनाच्या काळात शांती व सुरक्षा व सुबत्ता उपभोगीत होते. 26 वचन पाहूया. 26 वचन, रथांच्या घोड्यांची 40,000 ठाणी व 12,000 स्वार शल्मोन बाळगून होता. श्रोत्यानो, घोडा हा युद्धाकरिता वापरण्याचा प्राणी होता आणि त्यांची संख्या वाढविण्यास परमेश्वराने निर्बंध घातला होता. अनुवादाचे पुस्तक 17 अध्याय 16 वचन आम्हाला सांगतं. अनुवादाचे पुस्तक 17 अध्याय 16 वचन, त्याने आपणाजवळ घोडे मात्र फार ठेवू नयेत आणि पुष्कळ घोडे मिळवायला लोकांना मिस्रात माघारे जायला लावू नये, कारण यहोवाने तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही यापुढे आणखी त्या वाटेने परत जाऊ नये. शल्मोनाने दोन्हीची, त्याच्या बायका व त्याचे घोडे यांची संख्या वाढविली. या पागांमध्ये 450 घोड्यांची व्यवस्था असे आणि इतिहासाचे दुसरे पुस्तक 9 अध्याय 25 वचन आम्हाला सांगतं की शल्मोनाचे घोडे व रथ यांची 4,000 ठाणी होती. त्याच्याजवळ 12,000 राऊत होते. त्यातले काही रथ ठेवायच्या नगरात व काही यरुश्लेमेत आपल्याजवळ त्याने ठेविले. शल्मोनाने परमेश्वराची जी आज्ञा होती त्याच्या विरुद्धात सर्व काही केले आणि आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कशा प्रकारे ह्याकरिता परमेश्वराने त्याचा न्याय केला. या ठिकाणी हे लक्षात घ्या की येशू बाळाला भेटण्यासाठी जे ज्ञानी लोक आले होते ते पूर्वेहून आले होते. आपण पुढे वाचूया 4 अध्याय 32 आणि 33 वचने. त्याने 3,000 नीतिसूत्रे कथिली व 1,005 गीते रचिली. त्याने लबानोनावरील देवदारूपासून तो भिंतीतून उगवणाऱ्या एजोब झाडापर्यंत सर्व उद्भिदांचे विवेचन केले. तसेच पशु, पक्षी, रांगणारे जंतू व मासे यांचेही त्याने विवेचन केले. या वचनामध्ये 4 असामान्य सुज्ञता लाभलेल्या व्यक्तींचा उल्लेख आहे. शल्मोनाने 3,000 नीतिसूत्रे रचलेत. त्यापैकी अगदी थोड्या सूत्रांची पवित्र शास्त्रात नोंद आहे. त्याने 1,005 गाणी रचलीत. तो खरोखर गीतकार होता. त्याच्या गीतांपैकी आपल्याजवळ फक्त गीतरत्न हे पुस्तक उपलब्ध आहे. तो वृक्षांविषयी तज्ज्ञ होता. लबानोनातील गंधसरूच्या वृक्षापासून तर भिंतीमध्ये उगवणाऱ्या एजोबाच्या झुडपापर्यंत त्याला वनस्पतीचे ज्ञान होते. एजोब खडकात उगवणारे एक छोटे साधारण झुडूप आहे. शल्मोन प्राणीशास्त्रज्ञ व पक्षीशास्त्रज्ञही होता. त्याने प्राण्यांविषयी व पक्ष्यांविषयी लिहिले. फुलपाखरे, कीटक व मासे याविषयीही त्याला प्रचंड ज्ञान होते. त्याने या सर्वांविषयी लिहिले. या सर्व गोष्टींविषयी तो अधिकाराने बोलत असे, कारण या सर्वांचा त्याने अभ्यास केला होता. या विषयात तो तज्ज्ञ होता. वरवर पाहता श्रोत्यानो, ही विज्ञानाची सुरुवात आहे. शल्मोनाला या गोष्टींमध्ये रुची होती. 34 वचन, पृथ्वीवरील ज्या ज्या राष्ट्रांनी व ज्या ज्या राजांनी शल्मोनाच्या शहाणपणाची कीर्ती ऐकली त्यांच्याकडून लोक त्याचे शहाणपण ऐकाव्यास येत असत. आता आपण राजाचे पहिले पुस्तक 5व्या अध्यायाकडे वळूया. देवाच्या पवित्र मंदिराच्या बांधकामाची तयारी व प्रत्यक्ष बांधकाम ही या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे. 5व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसतं श्रोत्यानो की शल्मोन सोराचा राजा हिराम याच्याबरोबर गंधसरूचे लाकूड व कामगार याविषयी व्यवहाराची बोलणी करीत आहे. तसेच संपूर्ण इस्रायल देशातून तो 30,000 पुरुष कामगारांची वेठबिगार बसवितो आणि किमती अलंकृत मंदिराच्या बांधकामाचे, ज्याला पूर्ण व्हायला 7 वर्षे लागली, त्याचे वर्णन आपल्याला ह्या अध्यायामध्ये वाचायला मिळते. या वचनावरून हे स्पष्ट होते श्रोत्यानं. पहिलं वचन, 5वा अध्याय पहिलं वचन, काही दिवसांनी सोरचा राजा हिराम याने आपले सेवक शल्मोनाकडे पाठविले. शल्मोनाचा अभिषेक होऊन तो आपल्या बापाच्या जागी गादीवर बसल्याचे वर्तमान त्याने ऐकले होते. हिराम व दावीद यांची अखंड मैत्री होती. ह्यावरून हे स्पष्ट होतं की सोराचा राजा हिराम हा जे काही करणार होता ते शल्मोनामुळे नव्हे, तर त्याच्या दाविदावरच्या प्रीतीमुळे, आदरामुळे
व दाविदाचा तो सन्मान करीत असे त्यामुळे करणार होता. 2 ते 4 वचने. शल्मोनाने हिरामास सांगून पाठविले की माझे वडील दावीद यांचे शत्रू परमेश्वर पादाक्रांत करीपर्यंत त्यांच्या सभोवार युद्ध चालले असल्यामुळे त्यांना आपला देव परमेश्वर याच्या नामासाठी मंदिर बांधिता आले नाही हे आपणाला ठाऊक आहे. पण आता माझा देव परमेश्वर याने मला चहूकडे स्वास्थ्य दिले आहे. कोणी शत्रू अथवा अरिष्ट राहिले नाही. श्रोत्यानो, शल्मोन या ठिकाणी म्हणतो, यहोवा माझा देव याने मला चहूकडे स्वस्थता दिली आहे. खरोखर खरी शांती तर परमेश्वरच देऊ शकतो, मग ती जागतिक असो किंवा अंतकरणातील असो. मानवी हृदयाला हवी असलेली शांती केवळ परमेश्वरच देतो. प्रभू येशूने लोकांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले. तो मत्ते शुभवर्तमान 11 अध्याय आणि 28व्या वचनात म्हणाला, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. अशा प्रकारची पापांपासूनची शांती, विसावा केवळ प्रभू येशू ख्रिस्तच देऊ शकतो. देवाने शल्मोनाला सर्व लढायांपासून शांती दिली, त्यामुळे चहूकडे स्वस्थता होती. 5वा अध्याय आणि 5वं वचन वाचूया. पहा, मी आपला देव परमेश्वराच्या नामासाठी मंदिर बांधण्याचे योजिले आहे. परमेश्वराने माझे वडील दाविदास म्हटले होते की तुझ्या जागी तुझ्या गादीवर तुझा जो पुत्र मी बसवीन तोच माझ्या नामासाठी मंदिर बांधेल. त्याप्रमाणे मी करणार आहे. जरी दाविदाने बांधकामासाठी सर्व तयारी करून दिली तरी तो योद्धा असल्यामुळे त्याला मंदिर बांधण्याची परवानगी नव्हती. श्रोत्यानो, मंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात मला वाटते आपण बांधकामाच्या इतिहासाचा थोडा विचार करावा. सुरुवातीपासूनच माणूस वास्तू उभारणार आहे. उत्पत्तीचे पुस्तक 4 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की कायनाने एक नगर बांधिले, त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरून हनोक असे ठेविले. सारे एक वार जाऊया
पुरातन काळातील मोठी शहरे व भग्नावशेषांच्या ढिगाऱ्यांनी पृथ्वी विद्रूप झाली आहे. परंतु पुरातन वस्तू संशोधकांनी बऱ्याच पुरातन शहरांचे उत्खनन करून त्यांना प्रकाशात आणले आणि त्या पुरातन शहरांच्या उंचीवरून आपण त्या शहरांच्या संस्कृतीचे मूल्यमापन करू शकतो. काही लोक असं म्हणतात, अश्मयुगातले गुहांमध्ये वस्ती करणारे लोक रानटी आणि असंस्कृत होते, कारण ते इमारत न बांधता गुहांमध्ये राहत असत. श्रोत्यांनो, आपण लोकांच्या इमारती बांधण्यावरून ते किती सुसंस्कृत आहेत ते ठरवितो. इजिप्त, अशूर, बॅबिलोन, ग्रीक व रोम येथील लोक सुसंस्कृत मानल्या जात आणि त्यांच्या वास्तुशास्त्रावरून हे सिद्ध होतं. त्यांच्याप्रमाणे आधुनिक माणूसही सुसंस्कृत असण्याचा दावा करतो, कारण त्याने भुयारी मार्ग, खरेदी केंद्रे, कार्यालय व घरे यासाठी उंच इमारती बांधल्या. परंतु श्रोत्यांनो, आजचा माणूस काम करण्यासाठी व राहण्यासाठी स्वतःची गुहा बांधून राहतो. तो अगदी बीळ करून राहणाऱ्या प्राण्याप्रमाणे आहे. ऐरवी तो एखाद्या अळीप्रमाणे इकडे तिकडे वळवळत राहतो. बटन दाबणे किंवा खटका फिरवणे म्हणजे त्याला जीवन जगल्यासारखे वाटते. बऱ्याचदा आपण इमारतींवरून आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे हे ठरवितो. परंतु जरी माणसाने भौतिक प्रगती केली, निरनिराळे शोध लावले, अनेक सुखसोयी उपलब्ध केल्यात, तरी तो सुसंस्कृत आहे असे म्हणणे चुकीचे आहे. कारण वरवरच्या संस्कृतीखाली माणसाचे पाप दडलेले आहे. गलतीकरासपत्र 5 अध्याय 19 वचनामध्ये माणसाच्या असंस्कृत वर्तनाची यादी देण्यात आली आहे. त्याच्या देहाच्या कृत्यांमध्ये जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, भांडणे, मत्सर, राग, तंटे, फुटाफुटी, हेवा, खून, दारूबाजी, विलास या सर्व गोष्टींचा समावेश आहे. या दैहिक वासनांवर जर माणूस विजय प्राप्त करू शकत नाही, तर त्याला आपण सुसंस्कृत कसे म्हणणार? वरील सर्व गोष्टींमध्ये आधुनिक माणसाने अश्मयुगातील माणसावर मात केली आहे. जेव्हा श्रोत्यानो आम्ही वर्तमानपत्र उघडून वाचतो, तेव्हा याच असंस्कृत आधुनिक माणसाचे आम्हाला दर्शन घडते. यहुदी तर लोकांच्या मंदिरांच्या इमारती अर्वाचीन संस्कृतीचे प्रदर्शन करणाऱ्या भारदस्त आराखड्यांच्या अशा होत्या. काही मंदिरे ओबडधोबड होती, तर काही ग्रीसमधील पार्थेनॉन मंदिराप्रमाणे सौंदर्याचा कळस होती. या इमारतीची मूळ कल्पना बाबेलच्या बुरुजाच्या कल्पनेवरून घेण्यात आली. आपल्याला माहीतच असेल की बाबेलचा बुरुज माणसांनी देवाला केलेल्या प्रचंड विरोधाचे प्रतीक होते. खोट्या देवांच्या उपासकांची मंदिरे वास्तुशास्त्राचे अत्यंत दर्जेदार नमुने होते. परंतु या मंदिरांमध्ये उपासना करणाऱ्या सुसंस्कृत व असंस्कृत उपासकांची आध्यात्मिक पातळी अत्यंत खालची होती. ही मंदिरे भव्य, मोठी, अलंकृत, मूल्यवान आणि भारदस्त होती. पवित्र शास्त्र आम्हाला रोमकरासपत्र 1 अध्याय 21 आणि 23 वचनांमध्ये सांगते, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अहंकाराने भरून गेले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली. श्रोत्यानो, प्रत्येकाने त्याच्या देवाला राहण्यासाठी घर बांधले व आपल्या देवांना डब्यामध्ये घालून ठेवले. स्तोत्रकर्ता 19 स्तोत्र 1 वचनात म्हणतो, आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. खरोखर चांदण्याची नक्षी घातलेल्या आकाशाला ज्याने निर्माण केले, वनस्पती, वृक्ष, फुले, पाने, फळे, त्यांचे रंग आणि आकार हे मोठ्या विविध्याने ज्याने निर्माण केले, ज्याने आपल्या संतोषासाठी वंचर, जलचर, पक्षी व पाखरे निर्माण केली, त्या अत्यंत सामर्थ्यशाली परमेश्वराला त्यांनी छोट्या वस्तूंमध्ये, आकारामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. हे वचन आपल्याला सांगते की हे सर्व त्यांनी जिवंत देवाला ओळखत असूनही केले. त्यांनी निर्मिलेल्या वस्तू पाहून निर्मात्याची उपासना केली नाही, तर निर्मिलेल्या वस्तूंना व प्राण्यांनाच देव बनवले. त्यांच्या आकाराच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली. हे तर त्या निर्माणकर्त्या देवाला उघडपणे नाकारणे आहे. माणसाने निर्मितीची उपासना करू नये व जिवंत व पवित्र देवाला निर्जीव मूर्तीमध्ये शोधू नये म्हणून देवाने निर्गमचे पुस्तक 20 अध्याय 3 ते 6 वचनांमध्ये त्यांना सांगितले, माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको
वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीकालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको, त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो, आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या 1000 पिढ्यांवर मी दया करतो. श्रोत्यानो, शल्मोनाने मंदिर बांधले खरे, पण संपूर्ण पवित्र शास्त्रात कोठेही या मंदिराला देवाचे वसतिस्थान म्हणून गणण्यात आले नाही. इतिहासाच्या 2ऱ्या पुस्तकात मंदिराच्या समर्पणाच्या वेळेस परमेश्वर या मंदिरात वस्ती करीत नाही असे शल्मोनाने स्पष्ट केले. इतिहासाचे 2रे पुस्तक 6वा अध्याय आणि 18व्या वचनात तो म्हणतो, देव ह्या भूतलावर मानवाबरोबर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होत नाही, तर हे जे मंदिर मी बांधिले आहे यात तो कसा व्हावा? श्रोत्यानो, जर तुम्हाला असे वाटते की हे मंदिर देवाला राहण्याचे वसतिस्थान म्हणून बांधण्यात आले, तर तुम्ही अगदी चुकत आहात. हे मंदिर माणसाचा देवाकडे जाण्याचा, त्याला यज्ञ करून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग होता. या ठिकाणी नवीन करारामध्ये पॉल करिंथेतील मंडळीला काय म्हणतो ते आपण पाहूया. करिंथकरास पहिले पत्र 3रा अध्याय 16 आणि 17 वचनात तो म्हणतो, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो, तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. खरोखर जेव्हा आम्ही आपल्या पापांची कबुली देऊन प्रभू येशूचा आपल्या अंतकरणात प्रवेश होऊ देतो, तेव्हा त्याचा आत्मा आमच्या अंतकरणात येऊन वस्ती करतो. या पवित्र देवाच्या वस्तीसाठी आपण आपले अंतकरण रूपी मंदिर सर्वदा शुद्ध आणि पवित्र राखणे आवश्यक आहे. यामध्ये जर मगाशी सांगितलेली देहाची कर्मे आपण राहू दिली, तर या मंदिराचा नाश होईल. देवाचे वचन आम्हाला फार स्पष्टपणे सांगते की या पवित्र स्थानाचा जो कोणी नाश करेल, त्याचा देव नाश करेल. श्रोत्यानो, सर्व प्रकारच्या पापांपासून, मोहांपासून दूर पळून जाणे व देवाने सांगितलेले पावित्र्य अंगीकारणे हीच खऱ्या देवाची सेवा आहे. यातच आपण देवाचे गौरव करू शकतो. आता आपण शल्मोनाने बांधलेल्या मंदिराची कल्पना, त्याचे बांधकाम व त्याची वैशिष्ट्ये पाहूया. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जरी देवाने दाविदाला मंदिर बांधण्याची परवानगी दिली नाही, तरी मंदिर बांधण्याची कल्पना दाविदाची होती. वाचूया श्रोत्यानो, 8 आणि 9 वचने. 5वा अध्याय 8 आणि 9 वचन सांगतं, हिरामाने शल्मोनास सांगून पाठविले की आपण पाठविलेला निरोप मी ऐकला. गंधसरूच्या व देवदारूच्या लाकडांविषयी जे आपले सांगणे आहे त्याप्रमाणे मी करीतो. माझे चाकर ती लाकडे लबानोनाहून समुद्रापर्यंत नेतील. तेथे त्यांचे तराफे करून जे ठिकाण आपण मला नेमून द्याल, तेथे जलमार्गाने ते मी पोहोचती करीन. तेथे ती मी सोडून ठेवीन, मग तेथून ती आपण घेऊन जा. माझ्या सेवक जनास अन्नसामुग्री पुरविली म्हणजे पुरे. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे दाविदाने बांधकामासाठी जी सामुग्री जमा केली होती, त्याबरोबर शल्मोनाने सोराचा राजा हिराम याच्याशी व्यवहारही केला आणि गंधसरूचे लाकूड प्रत्यक्ष बांधकामासाठी मिळवले. सोराच्या कामगाराव्यतिरिक्त त्याने मोठ्या संख्येने इस्रायलच्या कामगारांना या कामास लावले. 13 आणि 14 वचने पुढे सांगतात. 13वं आणि 14वं वचन. शल्मोन राजाने सर्व इस्रायलातल्या लोकांवर बिगार बसविली. ही बिगार 30,000 मनुष्यांची होती. लबानोन पर्वतावर दरमहा पाळीपाळीने 10,000 हजार बिगारी त्याने पाठविले. 1 महिना ते लबानोन पर्वतावर राहत व 2 महिने घरी राहत. अदोनिराम हा बिगाऱ्यांवर होता. श्रोत्यानो, हे काम प्रचंड होते. शल्मोनाने मंदिर बांधल्यानंतर दुसऱ्या इमारती बांधण्यास सुरुवात केली. इमारत बांधण्याचा त्याच्याजवळ फार मोठा प्रकल्प होता आणि त्यासाठी त्याने लोकांवर कराचा अतिभार लादला. असं वाटतं श्रोत्यानो की शल्मोनाला इमारती बांधण्याची चटक लागली असावी, कारण एकानंतर एक भव्य आणि मौल्यवान इमारती त्याने बांधल्या. हे जरी खरे असले तरी त्याने गरीब कामगारांच्या गरजांकडे लक्ष दिले नाही किंवा लोकांवरचा कराचा भार अति होत आहे याचाही त्याने फारसा विचार केलेला दिसत नाही. मला वाटतं कदाचित त्याच्या या आततायी उधाळेपणाचा लोकांना कंटाळा आला असेल. आता पुढच्या कार्यक्रमात आम्ही 6व्या अध्यायात मंदिराचे प्रत्यक्ष बांधकाम पाहणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.
हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, असे म्हटले जाते की शल्मोनाची कारकीर्द अतिशय सुरक्षित आणि निर्भयतेच्या काळाची होती. हा तर देवाचाच आशीर्वाद आहे. शल्मोनाने देवाकडे जे मागितले त्याचा उपयोग त्याने योग्य रीतीने आणि देवाच्या लोकांसाठी केला. आज आम्हाला देवाने काय दिले आहे, त्याचा उपयोग आम्ही कोणत्या कारणासाठी करतो? जे कार्य आम्ही देवासाठी करतो त्यासाठी काय आम्ही आमचे सुख, आराम, स्वार्थ पाहतो? प्रियानो, जर आम्ही असे करतो तर आम्हाला बदलावे लागेल. या ठिकाणी आणखी एक गोष्ट आम्हाला शिकायला मिळाली, ती म्हणजे शल्मोनाने त्याच्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पावले उचलली. आम्ही आमच्या आईवडिलांच्या इच्छा ते जिवंत असताना करू शकत नाही, तर ते गेल्यावर आम्ही करू शकणार आहोत काय? यासाठी आम्हाला जिवंत देवावर विश्वास ठेवावा लागेल. त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळाव्या लागतील. काय आपण तयार आहात? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, खरोखर बापा, तू आम्हाला शिकवणारा देव आहेस आणि आमच्या जीवनामधली आज अत्यंत आवश्यक अशी गोष्ट तू आम्हाला शिकवलीस. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये भय असावं आणि ते देखील तुझं भय असावं. ती आदरयुक्त भीती आमच्यामध्ये असावी की जेणेकरून प्रभूजी तुझ्या आज्ञांचं पालन आम्ही करू शकू. तू नेमून दिलेल्या मार्गाने आम्ही जाणारे असू. आणि होय प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आमचे आचार, विचार, कृती सर्व काही बाप्पा तुला मान्य होणार असू शकेल. होय बाप्पा, या सर्व गोष्टी तो आमच्याकडून अपेक्षित आहेस. परंतु कदाचित आजपर्यंतच्या आमच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टींपासून आम्ही दूर असू, तर तू आम्हाला क्षमा कर. आणि प्रभूजी, जे तू आम्हाला दररोज शिकवतोस त्याप्रमाणे प्रभूजी आम्हाला तुझ्या मार्गावर चालण्यासाठी सहाय्य कर. आणि म्हणूनच प्रभूजी ते आदरयुक्त भय आमच्यामध्ये असावं अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.